नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील. आज आपण ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या विषयातील अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया या प्रकरणातील व्याख्यान क्रमांक 6 मध्ये जमा खर्चातील चुकांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानाचा आढावा घेताना आपण अंकेक्षणाचे महत्त्व बघितलं होतं. अंकेक्षणाचं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. याचे थोडक्यात मी पॉईंट तुम्हाला सांगतो. यामध्ये आपण व्यवसायाची सत्य आणि आर्थिक स्थिती अंकेक्षणामुळे समजते हे आपण बघितलं. त्याचबरोबर आवश्यक माहिती अंकेक्षकाला उपलब्ध होते. हिशोबातील चुका ह्या लक्षात येतात. हिशोब पद्धतीतील दोष व दुनिवा दूर करता येतात. कर्ज मिळवता येणे शक्य होते. भांडवल उभारणीस मदत होते. नुकसान भरपाई मिळणे सुलभ होते. व्यवसायाच्या नावलौकिकात भर पडते. संपत्तीच्या नावलौकिकाचे मूल्यांकन करण्यासाठी ही अंकेक्षकाचे खूप महत्त्व आहे. विविध व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्त्व हे आपण या अंकेक्षणाचे महत्त्वामध्ये बघितलं. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी न्यायालयीन पुरावा म्हणून सुद्धा अंकेक्षण केलेल्या व्यवसायांचा पुरावा म्हणून देखील उपयोग केला जातो. या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल की अंकेक्षण व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत जमा खर्चातील चुकांचे प्रकार. व्यापारामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवहार घडत असतात व त्या सर्वांच्या नोंदी मोठमोठ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या व्यक्ती करत असतात. वर्षाच्या शेवटी व्यवहारांवरून अंतिम लेखे तयार केले जातात. हे वर्षभरातील व्यवहार नोंदविताना कोठे ना कोठे तरी चूक होण्याची शक्यता असते. अशा चुका जमा खर्चातील पुस्तकांचे अंकेक्षण म्हणजेच ऑडिट केल्याशिवाय उघडकीस येत नाही. चुका नकळत झाल्या तरी त्या दुरुस्त करणे सहज शक्य असते, पण जाणून बुजून केलेल्या चुका शोधून काढणे आणि त्या दुरुस्त करणे अवघड असते. कारण जाणून बुजून केलेल्या चुकांच्या पाठीमागे अफरातफर करण्याचा हेतू असतो. चुका जर तशाच राहिल्या तर त्याचा ताळेबंदावर नफा तोटा पत्रकावर परिणाम होत असतो. म्हणून जास्तीत जास्त चुका शोधून काढणे व त्या दुरुस्त करणे हा अंकेक्षणाचा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यासाठी अंकेक्षकाला कोणत्या चुका कोठे व कशा होऊ शकतात याची माहिती असणे आवश्यक असते. यासाठी आपण चुका आणि अफरातफर याचे प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार म्हणजे लोपामुळे होणाऱ्या किंवा गळतीच्या चुका, एरर ऑफ ओमिशन. जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद मूळ पुस्तकात होत नाही किंवा ती कमी रकमेने होते तेव्हा त्या चुकीला गळतीची चूक असे म्हणतात. अशा प्रकारच्या चुका नकळत घडतात. म्हणजेच एखादा व्यवहारच नजर चुकीने नोंदवायचा राहून जातो. उदाहरणार्थ उधारीच्या विक्रीची नोंद न होणे किंवा कमी रकमेची होणे, देणे खर्चाची नोंद न होणे, वर्षाच्या शेवटी खरेदी केलेल्या मालाची नोंद न होणे इत्यादी नोंदी संपूर्णपणे वगळल्या गेल्यास कोणत्याच खात्यावर परिणाम होत नाही. कमी रकमेची नोंद झाल्यास दोन्ही खात्यात कमी आकडा मांडला जातो. त्यामुळे तेरीज म्हणजेच ट्रायल बॅलन्स तयार करताना चुकीचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे लेखापालाच्या लक्षात ही चूक लवकर येत नाही. अंकेक्षकाने मात्र ही चूक शोधून काढायची असते. कारकुनी चुका किंवा लेखनाच्या चुका, याला इंग्लिशमध्ये म्हणतात एरर ऑफ ओमिशन. साधारणपणे नोंदीतून आकडेमोडीतून ज्या चुका निर्माण होतात त्यांना कारकुनी चुका असे म्हणतात. या चुकांमध्ये एखाद्या व्यवहाराची पूर्णपणे किंवा काही अंशी चुकीची नोंद होते. या प्रकारच्या चुका या पुढील प्रकारच्या असतात. नंबर 1, चुकीच्या बाजूवर खतावणी करणे. यामध्ये रक्कम एखाद्या खात्याच्या नावे बाजूस लिहिण्याऐवजी ती चुकून जमा बाजूस लिहिली जाते. उदाहरणार्थ एक्सने ₹500 बिलापोटी आणून दिले. ही रक्कम त्याच्या खात्याच्या जमा बाजूस लिहिली पाहिजे, परंतु ती चुकीने त्याच्या खात्याच्या नावे बाजूस टाकल्यास तेरजेत म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये या रकमेच्या बरोबर दुपटीने फरक पडतो आणि ट्रायल बॅलन्स जुळत नाही. यासारख्या चुका देखील अंकेक्षणामध्ये उघडकीस आणल्या पाहिजेत व त्या दुरुस्त करणे हेही अंकेक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते. नंबर 2, चुकीच्या रकमेने खतावणी करणे.
खतावणी लिहिताना मूळ पुस्तकातील रक्कम न लिहिली जाता चुकीची रक्कम लिहिली जाते. उदाहरणार्थ, कीर्दीत ₹68 स्टेशनरीचे खाते खर्च टाकलेला आहे, परंतु स्टेशनरीच्या खात्यात नोंद करताना चुकून 68 ऐवजी 86 असे लिहिले गेले, तर या चुकीला चुकीची रकमेने खतावणी करणे असेही म्हणतात. नंबर 3, चुकीच्या खात्यावर खतावणी करणे. यामध्ये खतावणी लिहिताना मूळ पुस्तकातील नोंदी चुकीच्या खात्यावर लिहिल्या जातात. उदाहरणार्थ, XYZ यांच्याकडून आलेली रक्कम PQR यांच्या खात्यावर नोंदवली गेली, तर याला चुकीच्या खात्यावर खतावणी करणे असे म्हणतात. नंबर 4, चुकीची खाते बाकी काढणे. कोणत्याही खात्याच्या एका बाजूची अगर दोन्ही बाजूंची बेरीज चुकीची घेतली गेल्यास त्याची बाकी जी असते ती चुकीची होते, म्हणजेच त्याचे जे काही ट्रायल बॅलन्स आहे ते ट्रायल बॅलन्स जुळत नाहीत, म्हणून त्याला म्हणतात चुकीची खाते बाकी काढणे. नंबर 5, मूळ नोंदींच्या सहाय्यक पुस्तकात म्हणजेच सबसिडी बुकमध्ये चुकीच्या रकमेची नोंद करणे. यामध्ये खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, विक्री परत पुस्तक, खरेदी परत पुस्तक, प्राप्य विपत्र पुस्तक, देय विपत्र पुस्तक आदी दुय्यम पुस्तकात चुकीच्या रकमेची नोंद केली जाते. उदाहरणार्थ, ₹450 किमतीच्या मालाची विक्री केली असता विक्री पुस्तकात ती चुकून ₹540 किमतीची लिहिणे. ही चूक म्हणजे आपण याला चुकीच्या रकमेची नोंद असं म्हणतो. आणि नंबर 6, इतर चुका. यामध्ये चुकीच्या बेरजा, एरर इन कास्टिंग, चुकीची मोजणी, एरर ऑफ कॅल्क्युलेशन, चुकीची बाकी घेतली जाणे, एरर इन बॅलन्सिंग आदी चुका देखील अंकेक्षकाने शोधून काढल्या पाहिजेत व त्या दुरुस्तही केल्या पाहिजेत. या 2 नंबरच्या प्रकारामध्ये कारखानी चुका किंवा लेखनाच्या चुकामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या 6 प्रकारच्या चुका होऊ शकतात. या अंकेक्षकाने शोधून त्या दुरुस्त करणे महत्त्वाचे असते. त्या चुका म्हणजे कोणत्या? चुकीच्या बाजूवर खतावणी करणे, चुकीच्या रकमेने खतावणी करणे, चुकीच्या खात्यावर खतावणी करणे, चुकीचे खाते बाकी काढणे, मूळ नोंदीच्या सहाय्यक पुस्तकात चुकीच्या रकमेची नोंद करणे आणि इतर चुका. तात्विक चुका, एरर ऑफ प्रिन्सिपल. व्यवसायातील कोणत्याही व्यवहाराची नोंद द्विनोंद पुस्तक पालनाच्या नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे, परंतु तसे न होता व्यवहाराची नोंद करताना ती तत्व न पाळता ज्या चुका होतात त्यांना तात्विक चुका असे म्हणतात. हिशोब लेखनाची संपूर्ण माहिती नसलेल्या व्यक्तीने हिशोब लिहिणे म्हणजेच तात्विक चुका होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे तेरीच पत्रकावर परिणाम होत नाही, कारण तो व्यवहार कुठे ना कुठेतरी नोंदला गेलाच असतो, परंतु त्याचा परिणाम नफा तोटा खात्यावर आणि ताळेबंदावर होत असतो. उदाहरणार्थ, मालमत्तेचे मूल्य चुकीच्या पद्धतीने ठरवणे, संशयित कर्ज आणि घसारा यांच्यासाठी योग्य रकमेची तरतूद न करणे, खर्चाची भांडवली खर्च व महसुली खर्च अशी बिनचूक विभागणी न करणे इत्यादी. या सर्व चुकांमुळे नफा तोट्यावर परिणाम होऊन व्यवसायात खरा नफा किंवा तोटा समजत नाही. अंकेक्षकाने आपला चातुर्ययुक्ती, शोधक बुद्धी, सूक्ष्म अवलोकन आदी गुणांचा वापर करून तात्विक चुका शोधून काढल्या पाहिजेत. कित्येक वेळा व्यावसायिकामार्फत अशा चुका नफा तोटा वाढून किंवा कमी करून दाखवण्यासाठी हेतुपुरस्सर मुद्दाम केले जातात, म्हणून त्या उघडकीसाने हे अंकेक्षकाचे महत्त्वाचे कार्य मानले जाते. नंबर 4, याला आपण ड हा प्रकार म्हटला आहे, पूरक चुका किंवा भरपाईच्या चुका, कॉम्पेन्सेटिंग एरर. जर एखाद्या खात्यावर काही चूक झाली आणि त्याच वेळेस तेवढ्याच रकमेची चूक दुसऱ्या खात्यावर विरुद्ध बाजूवर झाल्यास त्यास पूरक चुका असे म्हणतात. किंवा ज्या चुका एकमेकांना पूरक बनवून परस्परांवर झालेला परिणाम नष्ट करतात त्यांना भरपाईच्या चुका असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या चुका शोधून काढणे कठीण काम असते. या चुका शोधून काढण्यासाठी सुरुवातीपासूनच काळजीपूर्वक संपूर्ण लेखा पुस्तकाची तपासणी करणे आवश्यक असते. नंबर 5, याला आपण ई असं म्हटलं आहे, इतर चुका. यामध्ये नंबर 1 आपण बघू, दोनदा होणाऱ्या चुका. अशा प्रकारच्या चुका प्रामुख्याने मूळ पुस्तकात नोंदी करताना होत असतात.
मूळ पुस्तकात एखाद्या व्यवहाराची नोंद चुकून दोनदा केली जाते व ही दोनदा केलेली नोंद पुन्हा खतावणी करताना होते, अशा प्रकारच्या चुका अंकेक्षकाने शोधून काढल्या पाहिजेत. नंबर 2, सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका. व्यवसायात बऱ्याचदा सारख्या नावाच्या व्यक्तींशी संबंध येतो व त्याचबरोबर व्यवहारही केले जातात. अशा वेळी सारख्या नावामुळे एकाच व्यक्तीच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात नोंद होण्याची शक्यता असते व तसे घडते देखील. यालाच आपण सारख्या नावामुळे होणाऱ्या चुका असे म्हणतो. अशा प्रकारच्या चुका तेरीत पत्रकावर परिणाम करणाऱ्या नसल्या तरी त्या अंकेक्षकाने शोधून काढल्या पाहिजेत आणि तशी दुरुस्तीही केली पाहिजे. हिशोब लिहिताना होणाऱ्या चुका दिसायला लहान वाटत असल्या तरी त्याचा परिणाम फार मोठे होतात. लेखापुस्तकाच्या साहाय्याने तयार केलेल्या अंतिम लेख्यांवर म्हणजेच फायनल अकाउंट आणि इतर पत्रकांवर असा काही परिणाम होतो की त्यामुळे व्यवसायाच्या खऱ्या आर्थिक स्थितीचे चित्र मुळीच स्पष्ट होत नाही. त्यासाठी या चुका शोधून काढून त्या दुरुस्तही केल्या पाहिजेत. त्यासाठी लेखापुस्तकाचे अंकेक्षण नियमितपणे करून घेणे आवश्यक ठरते. यानंतर आपण बघू की चुका शोधून काढण्यासाठी अंकेक्षकाने कोणती काळजी घ्यायची किंवा कोणती खबरदारी घ्यायची. हिशोबातील चुका शोधून काढण्यासाठी अंकेक्षक हा तीव्र व कुशाग्र बुद्धीचा व अनुभवी असणे आवश्यक ठरते. अन्यथा चुका शोधून काढणे हे मोठे अवघड काम आहे. चुका शोधून काढण्यासाठी अंकेक्षकाने पुढील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये नंबर 1, मूळ पुस्तकातील सर्व व्यवहारांची तपासणी करणे. मूळ पुस्तकातील सर्व व्यवहार तपासून त्याची खतावणी करताना सर्व आकडे बरोबर घेतले असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 2, तेरीत पत्रकातील खात्यांची नावे, संख्या, प्रत्यक्ष घडलेल्या खात्यांची नावे व संख्या यांची तुलना करावी, त्यात तफावत नसल्याची खात्री करावी. नंबर 3, भांडवली खर्च आणि महसूल खर्च यांची विभागणी योग्य प्रकारे झाली असल्यास तपासून त्याच्या खात्यांवर शिल्लकी बरोबर घेतले असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 4, तेरीत पत्रकातील तेरजेतील रकमा चालू वर्षाच्याच आहेत, मागील वर्षाच्या किंवा पुढील वर्षाच्या खर्चाच्या अथवा उत्पन्नाचा त्याच्याशी संबंध नसल्याची खात्री करून घ्यावी. सर्व खात्यांच्या बेरजा काटेकोरपणे करून त्या खात्यांच्या रकमा तेरजेत लिहिताना बरोबर लिहिल्या असल्याची दोनदा खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ, ज्यामध्ये शून्य आहेत असे आकडे घेताना ते कित्येकदा बरोबर घेतले जात नाही. उदाहरणार्थ, 10,000 हा आकडा 1,000 एवढाच घेतला जातो किंवा 10,005 हा आकडा 1,005 एवढाच घेतला जातो. याचाच अर्थ लिहिताना किंवा टाईप करताना काही शून्य हे ओमिट केले जातात. नंबर 5, गणितीय शुद्धता राखली जाते. गणितीय शुद्धता राखली गेल्याची खात्री करून घ्यावी लागते. उदाहरणार्थ, एका पानावर अखेरची बेरीज पुढच्या पानावर आरंभीची शिल्लक म्हणून घेताना आकडे बरोबर घेतले किंवा नाही याची तपासणी करावी. बेरजेत हातचे धरताना जर आकड्यांच्या उभ्या बेरजेची संख्या 100 पेक्षा जास्त आली, त्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता अधिक असते. त्या ठिकाणी व्यवहार रुपये आणि पैशात केले जातात. त्या ठिकाणी अधिक काटेकोरपणे बेरजा करणे आवश्यक असते. हाताखालील रोख शिल्लक त्या व्यवसायाच्या रोजच्या रोज मोजून बरोबर असल्याची खात्री करून घेतली जाते. त्या ठिकाणी रोख रकमांची बेरीज बरोबर असते, परंतु बँक रकान्याची शिल्लक रोजच्या रोज बँक पुस्तकाशी जोडून घेण्याची शक्यता नसल्याने बँकेच्या रकान्यातील नोंदींमध्ये चूक होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी बँक व्यवहारांची नोंद काटेकोरपणे तपासणे आवश्यक ठरते. या सर्व गोष्टी अतिशय काळजीने व खबरदारीने अंकेक्षकाने जर बघितल्या तर त्याच्याकडून अंकेक्षण करताना कोणतीही चूक होणार नाही आणि तो व्यवसायातील चुकांना आळा घालण्याचा 100% त्याच्यामुळे वचक बसतो. या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण चुका आणि चुकांचे प्रकार, त्याचबरोबर चुका शोधून काढण्यासाठी अंकेक्षकाने कोणती काळजी घ्यायची याचा आपण
अभ्यास केलेला आहे. या लेक्चरबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील, आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ID वर विचारू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अफरातफर म्हणजे काय आणि अफरातफरीचे कोणत्या प्रकारचे प्रकार असतात आणि अंकेक्षण करताना अंकेक्षकाला ही अफरातफर कशा पद्धतीने शोधून काढावी लागते याचा आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.